येथील एकमेव सर्वसमावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल। सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील मलवडी गाव आज अभिमानाने जगाच्या नकाशावर झळकत आहे। कारण याच गावात जन्माला आलेल्या राधा या म्हशीने थेट गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपलं नाव कोरलं आहे। केवळ 83.8 सेंटीमीटर म्हणजेच अवघी 2 फूट 8 इंच असलेली राधा ही जगातील सर्वात बुटकी जिवंत पाळीव म्हैस ठरली आहे। या अनोख्या यशामुळे राधाला पाहण्यासाठी सर्वत्र नागरिकांची मोठी गर्दी होत आहे। मलवडी गावातील शेतकरी आणि पशुपालक त्रिंबक बोराटे यांच्या घरच्याच म्हशीच्या पोटी 19 जून 2022 रोजी राधाचा जन्म झाला। सुरुवातीला तिच्याच काही वेगळेपण दिसून येत नव्हतं, मात्र राधा 2 ते 2.5 वर्षांची झाल्यानंतरही तिच्या उंचीत फारसा बदल होत नसल्याचं बोराटे कुटुंबांच्या लक्षात आलं। हाच मुद्दा पुढे तिच्या जागतिक ओळखीचा पाया ठरला। त्रिंबक बोराटे यांचा कृषी पदवीधर मुलगा अनिकेत बोराटे याने राधा ही सामान्य नाही हे ओळखून तिला कृषी प्रदर्शनात सहभागी करण्याचा निर्णय घेतला। मात्र सुरुवातीला या प्रयत्नांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही, तरीही हार न मानता अनिकेत यांनी आपले प्रयत्न सुरूच ठेवले। 21 डिसेंबर 2024 रोजी सोलापूर येथील सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनात राधाने पहिल्यांदा सहभाग घेतला। याच प्रदर्शनानंतर राधाची चर्चा सर्वत्र सुरू झाली। त्यानंतर पुसेगाव येथील सेवागिरी कृषी प्रदर्शन, कर्नाटकातील निपाणी कृषी प्रदर्शन यांसह आत्तापर्यंत एकूण 13 कृषी प्रदर्शनांमध्ये राधाला खास आकर्षण म्हणून निमंत्रित करण्यात आलं आहे। येत्या 24 नोव्हेंबरपासून कराड येथे सुरू होणाऱ्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनातही राधा सहभागी होणार आहे। कृषी प्रदर्शनातील यशानंतर 24 जानेवारी 2025 रोजी राधाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये करण्यात आली। त्यानंतर अनिकेत बोराटे यांनी राधाच्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी प्रयत्न सुरू केले। या संपूर्ण प्रक्रियेत पशुधन विकास अधिकारी डॉक्टर शरद थोरात यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले। 12 सप्टेंबर 2025 रोजी राधाची अधिकृत पाहणी करण्यात आली आणि 20 सप्टेंबर रोजी आवश्यक कागदपत्रे सादर करण्यात आली। या सर्व प्रक्रियेनंतर राधाची जगातील सर्वात बुटकी जिवंत पाळीव म्हैस म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये अधिकृत नोंद झाली। आज राधा ही केवळ मलवडी गावाचा नव्हे तर माण तालुक्याचा आणि सातारा जिल्ह्याचा अभिमान ठरली आहे। ही कथा केवळ एका म्हशीची नसून शेतकरी कुटुंबाच्या जिद्दीची, चिकाटीची आणि मेहनतीतून जागतिक यश मिळवण्याच्या प्रेरणादायी प्रवासाची आहे।